या मी 7 ते 4 टिपक्या मारून घेतलेल्या आहेत. आता यातून मला जोडून एक छानशी रांगोळी बनवायची आहे. तर सुरुवातीला मी पहिल्या 2 आणि ह्या 2 अशा मारून घेणार आहे. त्यानंतर इथून इथे, इथून इथे, इथून इथे या पद्धतीने या टिपक्या जोडून घेतल्या. त्याच पद्धतीने इकडे सुद्धा जोडून घ्यायचे आहेत. ओके. त्यानंतर याच पद्धतीने इकडे सुद्धा जोडून घ्यायचे आहेत. बघा आपले षटकोन तयार होत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही षटकोन तयार करून घ्यायचे आहेत. ही दारापुढे काढायला अगदी सोपी, सुंदर आणि पटकन होणारी रांगोळी आहे. 7 ते 4 टिपक्या मारून घेतलेल्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा 7, नंतर 6, 5, 4 असं करत त्या टिपक्या मारलेल्या आहेत. ही छानशी अशी षटकोनाची रांगोळी तुमची तयार झाली. ही तुम्ही असंही ठेवू शकता, जशी षटकोनाची रांगोळी आहे तसं. जर तुम्हाला ह्यामध्ये थोडा बदल हवा असेल तर यामध्ये बदलही करू शकता. हा मोठा एक षटकोन तयार होतो. मग तुम्हाला माहिती आहे का, याच रांगोळीपासून अजून एक रांगोळी तयार होते. ती कशी बघा. मी आता ह्याला एक तोंड काढलं. ओके. इथे अशी शेपटी काढून घेतली. ओके. आणि याला मी असे पाय काढून घेणार आहे. म्हणजे हे आपलं तयार झालं कासव. म्हणजेच एकाच रांगोळीपासून तुम्हाला 3 वेगवेगळ्या कलर म्हणजे डिझाईन काढता येतात. ही रांगोळी दिसायलाही छान दिसते. रंग भरल्यानंतर अतिशय सुंदर अशी ही रांगोळी आहे. ही झाली आपली पहिली डिझाईन. पहिल्यांदा आपण षटकोन काढून घेतले, ती एक डिझाईन झाली. त्यानंतर आपण मध्ये एक षटकोन काढला, त्यामुळे तिचा वेगळा लुक आला आणि त्यानंतर याला आपण कासवाचं रूप दिलं. चला तर आता मग आपण दुसरी डिझाईन दरवाजासमोर काढायची बघू, किंवा ती तुम्ही देवघरासमोरही काढू शकता. पहिल्यांदा गुणाकाराचं चिन्ह देऊन ठेवायचं आहे आणि त्याचं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना थोडंसं रेष आपली तिरकी आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. कारण तसं आपलं शास्त्र सांगत असतं. या प्रकारे तुम्ही स्वस्तिक काढू शकता. याचबरोबर तुम्ही ओके अशा 2 मर्यादेच्या रेषा मारून घ्यायच्या आहेत. खूप सुंदर दिसतं. त्यानंतर तुम्हाला इथे एक गोल द्यायचा आहे. इथे एक गोल द्यायचा. त्यानंतर ह्याच्या भोवत्याने पण तुम्हाला गोल द्यायचे आहेत. ओके. मी असे गोल देऊन घेतले. ही रांगोळी खूप छान दिसते. आणि ह्या गोलला तुम्हाला अशा प्रकारे आकार द्यायचा आहे फुलांचा. दिसायला खूप आकर्षक आणि सुंदर अशी दरवाजासमोर काढायला रांगोळी, देवघरातही तुम्ही ही रांगोळी काढू शकता. ही झाली आपली दुसरी डिझाईन. त्यानंतर आपण तिसरी डिझाईन बघू. तिसरी डिझाईन अगदी सोपी आहे. सुरुवातीला आपण अशा प्रकारे यस काढून घ्यायचं आहे. ओके. आणि त्यावरती असं आपण डिझाईन काढून घ्यायचे आहे. अगदी साधी सोपी फुले काढून घ्यायची आहेत. दिसायला खूप आकर्षक दिसतात ही फुले. आणि यामध्ये ज्यावेळी आपण रंग भरतो त्यावेळी तरी ह्यांचं सौंदर्य अजूनच खुलतं. अजून एक इथे करून घ्यायचं त्याच पद्धतीनं. असं एकावर एक असं फुल चढवत न्यायचं आहे आपल्याला. खूप सुंदर आणि सुरेख रांगोळी दिसते. ओके. त्यानंतर जे आपण खाली केलं होतं त्याला असं जोडून घ्यायचं. हे पहिलं फूल असतं ते मोठं काढायचं, त्याच्यापेक्षा मधलं फूल छोटं, आणि सगळ्यात वरती फूल जे असतं आपण काढणार आहोत ते सगळ्यात छोटं काढून घ्यायचं.
म्हणजे दिसायला आकर्षक रांगोळी दिसते. सगळीच फुलं जर एकसारखी काढली तर त्याचं सौंदर्य एवढं खुलून दिसत नाही, पण लहान मोठी जर आपण काढल्या तर खूप छान असं दिसतं. तर बघा ही रांगोळी किती छान वाटते, सुंदर वाटते की नाही. चला तर आपण पुढची डिझाईन बघू. अगदी गोल गोल टाकून किती सुंदर रांगोळी होते बघा. मध्ये अगदी असा गोल टाकून घ्यायचा. त्यानंतर असे आपले हे गोल नाहीत, थोडेसे वेगळे आहेत गोल. या पद्धतीनं गोल काढून घ्यायचे. या गोल टिक्कीच्या वरती खूप छान दिसतात. झालं. त्यानंतर आपल्याला इथं बरोबर गोल काढून घ्यायचा आहे आणि ह्या गोल काढल्यानंतर ह्यालाच अर्धगोलामध्ये छान असे गोल काढून घ्यायचे. अगदी साधी, सोपी आणि सरळ रांगोळी आहे. किती छान दिसते बघा. बस झाली रांगोळी आपली तयार. इतकी सुंदर रांगोळी आहे. मध्ये पूर्ण गोल काढला आणि हाफ हाफ काढून घेतलेले आहेत. खूप छान दिसतं. यामध्ये तुम्हाला डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही इथे टिपका देऊ शकता आणि इथे छोटा टिपका, इथे मोठा टिपका, इथे छोटा टिपका. तुम्ही तिरकस रांगोळी काढली तरी सुद्धा ही छान दिसते. आणि जर समजा चौरंगाच्या अशी भोवताल जरी काढली तरी सुद्धा ही रांगोळी आकर्षक वाटते. तर तुम्हाला आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या? अशाच नवनवीन रांगोळ्या घेऊन मी तुमच्यापर्यंत येणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला यातली कोणती रांगोळी आवडली.